हरिओम. आज सोमवार 11 मे 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की थोडं वाचावं पण कृतीत आणावं. ऐकूया. खूप समजून घ्यावं, ज्ञान संपादन करावं असं पुष्कळ लोकांचा हव्यास असतो आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हे एक प्रकारचं व्यसनच आहे. अफू खाणाऱ्याला काही फारसे चैन पडत नाही. थोडी अफू पचनी पडली की कैफ येत नाही, म्हणून तो आणखीन अफू कैफ येईपर्यंत खातो. असं होता होता अधिकाधिक अफू पचनी पडत जाते आणि शेवटी इतकी अफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होतो. ज्ञान संपादनाच्या हव्यासाचं असंच आहे. म्हणून थोडंच वाचून समजून घ्यावं आणि ते कृतीत आणावं. नाहीतर जन्मभर ज्ञान संपादनातच वेळ जातो आणि कृती न झाल्या कारणाने पदरात काहीच पडत नाही. मनुष्याला पोटभर जेवायला 25-30 मिनिटं पुरेशी होतात, पण जेवलेल्या अन्नाचं पचन व्हायला 5-6 तास जावे लागतात. मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल आणि त्यातच त्याचा अंत होईल. म्हणून नुसतं वाचितच बसू नये. थोडंसं वाचावं पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते. म्हणून केवळ समजावून घेण्यापेक्षा ते कृतीत आणण्यावर भर असला पाहिजे किंवा असावा. आपल्या आकुंचित मन विशाल करणं, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणं, हेच खरं वेदांताचं मर्म आहे. नुसत्या विचाराने तत्वज्ञान निश्चित होणार नाही. त्यासाठी साधना करायला पाहिजे. जग सुधारायच्या नादी लागू नका. स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच. आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारले नाहीच. वस्तू ही सुखाचं साधन असून आपण भ्रमाने तिलाच सुखरूप मानतो. याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या साह्याने सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तूच जास्तीत जास्त मिळवण्याचा मागे लागतो आणि मग शेवटी दुःखी बनतो. कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होतं. कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होतं. कर्म संपून फळ मिळालं नाही तर दुःख होतं आणि फळ मिळालंच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होते. फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख होतं. सारांश काय, अथ पासून इथपर्यंत दुःखच पदरात पडतं आणि मग यासाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होतं. म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे, उधारीचा नाही, असं सर्व संतांचं सांगणं आहे. अधिक वाचू नका. जे काही थोडं वाचाल त्याचं मनन करा आणि ते कृतीत आणा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.